अरे बापरे, तुम्ही तुम्ही खरंच चिडलात? नाही नाही, मला मान्य आहे तुम्ही टीचर नाही आहात माझी, तुम्ही बायको आहात. काय मॅडम 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 लावलेलं असतं? अहो पण आपण भेटलो तेव्हापासून मी तुम्हाला स्वानंदी मॅडमच म्हणतोय ना. हो पण आता तेव्हाची गोष्ट वेगळी होती ना, आता लग्न झालंय आपलं. हो झालंय, ते तर आहेच. आणि मग लग्नानंतर मी एकदा तुम्हाला काहीतरी विचारलं होतं, आठवा बरं? हो, तुम्ही मला तेव्हा शुक असा हाक मारून बोलवलं होतं. कारण तेव्हा मला कळत नव्हतं की मी तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचंय. मग नंतर आपलं डिस्कशन करून ठरलं की मी तुम्हाला राजवाडे म्हणणार. करेक्ट ठरलं. मग तसं तुम्ही पण मला काहीतरी दुसरं म्हणा ना. अहो दुसरं काही कशाला, काय हवंय? किती चांगलं नाव आहे तुमचं स्वानंदी. एक्झॅक्टली, स्वानंदी. त्याच्या पुढे मॅडम कशाला लावायचंय तुम्हाला? हे असं मॅडम मॅडम नका करत जाऊ. एक तर मलाच ऑड वाटतं आणि कोणी ऐकत असेल ना तर लोकही हसत असतील आपल्यावर. अहो पण आता काय करू मी, मला सवय झाली तुम्हाला स्वानंदी मॅडम म्हणण्याची. स्वानंदी मॅडम सतत गोळ्या घेण्याची, व्यायाम न करण्याची, ती सर्दीने काहीतरी त्रास होतोय म्हणण्याची पण सवय होती ना तुम्हाला. मग सवयी बदलल्या जाऊ शकतात. आज आहेत ह्या सवयी नाहीये का? कारण आपलं नातं खूप बदललंय. पॉइंट आहे. एक सुचवू शकते मी तुम्हाला. बोला. तुम्ही मला बायको म्हणता ते खूप आवडतं. तुम्ही पण मला राजवाडे म्हणता ना, ते मला फार ऐकायला असं गोड वाटतं. मग ठरलं तर मग ह्याच्या पुढे मॅडम नको, तुम्ही मला मिसेस राजवाडे म्हणा. कसं वाटतंय? ठीक आहे, पण यात तुमच्या नावाचा उल्लेख नाहीये. मला तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारायला आवडेल. तुमच्यासारखंच गोड नाव आहे तुमचं, स्वानंदी. पण मग म्हणा ना फक्त स्वानंदी. नाही नाही, असं नुसतं स्वानंदी नको, असं एकेरी नको नुसतं. असं त्याला असं काहीतरी पुढे पाठीमागे काहीतरी पाहिजे. नंदू? नाही नको, ते सगळेच म्हणतात तुम्हाला, ते नको. हा, स्वानंदी जान. बापरे, मला मुघल काळात वगैरे गेल्यासारखं वाटलं अचानक. स्वानू नाही, त्याच्यात दम नाही काही. चांगला चान्स होता स्वानंदीला धडा शिकवायचा. तिला तोंडावर पडलेलं बघायचा, आणि ती पण तिच्या स्वतःच्याच बहिणीमुळे. पण समर आला लगेच वाचवायला. आधी कसं बरं होतं, समर स्वानंदीला थाराच द्यायचा नाही. सगळं सोपं होतं माझ्यासाठी. पण आता सगळंच कठीण होऊन बसलंय. स्वानंदीला धडा कसा शिकवू? किती छान स्मेल येत होता ना रात्रणीचा. तुम्ही पण असं म्हणा मध्ये मध्ये फ्लावर्स देत जा प्लीज. हो देईन ना स्वीट. मला दुसरं काय काम आहे? हा, देत जाईन. थँक्यू. मॉम मॉम, कुठे होता तुम्ही दोघं? मम्मीला इथेच होतो, वॉक करत होतो. अंशसोबत असं ना स्टॅरी नाईट्स मध्ये फिरले ना तर मला असं स्टार असल्यासारखं वाटतं. खूप मजा आली यार मम्मीला. हो ना अंश, बोला ना तुम्ही पण. मला तर ना एकदम ब्लॅक अँड व्हाईट फिल्मचा वाईब आला. मॉम, तू अजून जागी कायस? कशी झोप लागणार? स्वानंदीने ना झोप उडवली आहे माझी. माझी कशी ताईने झोप उडवली? शी. स्वीट्स, जरा गप्प बस. खरं स्वानंदीने गप्प बसायला हवं. पण दरवेळी तीच बोलते. तिला शिक्षा व्हायला पाहिजे. हो ना, झोप तर तिची उडाली पाहिजे. हो ना, त्याशिवाय मला झोप लागणार नाही. अधीरा, डॉल, तू ह्या वेळेला इथे इतक्या उशिरा? डॉल, काय विचारते मी? काय झालं? पिंट्या दादा आहे घरी? पिंट्या दादा? सुचलं का काही? सुचलं नाही सुचते हो. मी काय म्हणते, तुम्ही असं ते स्वानंदी एवढंच म्हणा ना मला. नाही नाही, असं कसं एकेरी नावाने कशी हाक मारणार? ओके, मग एकेरी हाक मारू नका. मी तुम्हाला कशी आहो राजवाडे असं म्हणते.
तसं जरा अहो स्वानंदी असं म्हणा, मला छान वाटेल. अहो स्वानंदी मॅडम, आता मॅडम कशाला हवंय? अहो ते मॅडम येतो हो स्वानंदी म्हटलं की त्याच्या बरोबर, आणि ते नाही आलं ना तर मग असं चुकल्यासारखं वाटतं मला. अहो मग प्रॅक्टिस करा ना, तुम्हाला जमणार. ठीक आहे, ओके ओके, प्रयत्न करतो मी. थांबा जरा. अहो स्वानंदी मी मॅड मी मॅड आहे. मी मॅड वाटते तुम्हाला? पण ते मॅडम मधलं मॅडच आलं, मग राहिला तसाच. मग? म्हणायचंय तेच, पण असं येत नाही ते पटकन. आणि स्वानंदी मॅडम म्हटलं की कसा तुम्हाला आदर दिल्यासारखा वाटतो मला. अहो ते नाही म्हटलं तर मग तुमच्याविषयीचा आदर कसा व्यक्त होणार? अहो आता मी तुम्हाला अहो राजवाडे म्हणते, म्हणजे माझ्या मनात तुमच्याबद्दल कमी आदर आहे का? आणि मुळात मला माहितीये ना की तुमच्या मनात माझ्याबद्दल आदर आहे. तुम्हीच म्हणता ना, नवरा बायकोचं नातं कसं एकदम इक्वल असायला हवं. मग अहो राजवाडे, अहो स्वानंदी, ऐका ना एकदा म्हणून तरी बघा ना. चांगली 10-15 वेळा अशी म्हणून प्रॅक्टिस करा, तुम्हाला जमेल. जमेल. स्वानंदी, स्वानंदी, आनंदी. ओके बस. तुम्ही तिकडे का गेलात? हे बघा, तुम्ही जर अशा लांब जाणार असाल ना तर मी तुम्हाला अजिबात स्वानंदी म्हणणार नाही. मी स्वानंदी मॅडमच म्हणणार. त्याला काय अर्थ आहे? चांगलं मी म्हणतोय स्वानंदी, तर तुम्ही काय हा? ओ राजवाडे, तुम्ही गप्प बसाव. तुम्ही आत्ता लाजताय, मग अशी नाही लाजलात ते? हा? राजवाडे तुम्ही गप्प बसा. हो, गप्पच बसून करायचं, आपल्याला काही बोलायचंच नाहीये न बोलता. राजवाडे. स्वानंदी मॅडम, एक लक्षात घ्या, हा ना ऑलरेडी खूप दुखावला गेलाय. तुम्ही ह्याला आणि याला अन्याय म्हणजे असं कसं? हा. स्वानंदी मॅडम, चंद्र बघा. किती सुंदर दिसतंय ना. तुमच्या एवढं नक्कीच नाही. तोच चंद्रमा नभात. हसलात? एक ओळ पण माझी झाली नाही गाण्याची, तुम्ही हसलात माझ्यावर. एवढा वाईट गातोय मी? नाही तुम्ही वाईट गात नाही, पण हे सगळं त्या चंद्रमाच्या साक्षीने बोललात तर छान वाटेल मला. म्हणजे जाऊया, शतपावली करूया. अच्छा, तुम्ही म्हणाल तसं चालेल. थांबा मग.